नमस्कार, मी शिवांगी शर्मा आणि आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज। चला जाणून घेऊया आजच्या ताज्या बातम्या। नांगराला स्वतःला जुंपणाऱ्या त्या मातीपुत्राच्या मदतीला धावले एकनाथ शिंदे। अक्कलकुव्यामधील आदिवासी शेतकऱ्याचे अश्रू पुसले। मुख्य संपादक दीपक गोसावी यांच्यासह तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्क नंदुरबार। नमस्कार प्रेक्षक हो, हृदय हेलावून टाकणारी आणि शेवटी माणुसकीचा विजय दाखवणारी एक मोठी बातमी नंदुरबारमधून समोर येत आहे। गरिबीचे चटके काय असतात आणि एक शेतकरी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतो याचे एक विदारक चित्र अक्कलकुवा तालुक्यात पाहायला मिळाले होते। बैल दगावल्यामुळे एका आदिवासी शेतकऱ्याला स्वतःलाच नांगराला जुंपून शेती करावी लागली होती। ही हृदयस्पर्शी व्यथा माध्यमांनी जगासमोर आणताच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे संवेदनशील मन हेलावले। एकनाथ शिंदे यांनी कोणतीही प्रशासकीय दिरंगाई न करता तातडीने आदेश देऊन या शेतकऱ्याला हक्काचा बैल मिळवून दिला आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील गमन गावचे सोत्या वसावे निसर्गाच्या लहरीपणाशी दोन हात करणाऱ्या या आदिवासी शेतकऱ्यावर नियतीने मोठा आघात केला। ऐन पेरणीच्या तोंडावर त्यांचा बैल दगावला। नवीन बैल घेण्यासाठी खिशात दमडी नव्हती आणि शेतपडीक ठेवणे पोटाला मंजूर नव्हते। अखेर हतबल झालेल्या या शेतकऱ्याने स्वतःलाच नांगराच्या जुखाली बांधले आणि माती तोडवायला सुरुवात केली। हे हृदय पिळवटून टाकणारे चित्र जेव्हा माध्यमांद्वारे जगासमोर आले तेव्हा मुंबईत बसलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची गंभीर दखल घेतली। सर्वसामान्यांचे सरकार केवळ शब्दांत नाही तर कृतीत आहे हे दाखवून देत एकनाथ शिंदे यांनी तातडीने सूत्रे हलवली। त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राम रघुवंशी आणि आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना थेट आदेश दिले की त्या शेतकऱ्याला तात्काळ बैल खरेदी करून द्या, त्याच्या शेतीची कामे थांबता कामा नयेत। एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर धडगाव येथे शेतकरी सोत्या वसावे यांना नवीन बैल सुपूर्द करण्यात आला। केवळ बैल देऊन ही मदत थांबली नाही तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी थेट व्हिडिओ कॉल लावून या आदिवासी शेतकऱ्याशी संवाद साधला। त्यांच्या कुटुंबाची विचारपूस करत भविष्यातही खंबीरपणे पाठीशी राहण्याचे आश्वासन दिले। ज्या खांद्यावर कालपर्यंत नांगराचे ओझे होते त्याच खांद्यावर आज हक्काच्या बैलाची वेसण धरताना शेतकरी सोत्या वसावे यांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटून आले होते। थेट राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आपल्यासारख्या गरीब शेतकऱ्याची दखल घेऊन मदत केल्याने त्यांनी एकनाथ शिंदे यांचे आणि माध्यमांचे हात जोडून मनापासून आभार मानले। एका शेतकऱ्याच्या स्वाभिमानाला आणि कष्टाला मिळालेली ही एक मोठी कौतुकाची थाप ठरली आहे। यावेळी बोलताना राम रघुवंशी शिवसेना जिल्हाप्रमुख नंदुरबार हे म्हणाले की माध्यमांमध्ये जेव्हा या आदिवासी शेतकऱ्याची व्यथा दाखवली गेली तेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला तातडीने फोन केला। त्यांच्या संवेदनशील मनाला ते दृश्य सहन झाले नाही। त्यांनी तातडीने बैल उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले। आज सोत्या वसावे यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटत आहे। एकनाथ शिंदे यांचे हे सरकार नेहमीच बळीराजाच्या सुखादुःखात धावून जाणारे सरकार आहे, हे आज पुन्हा सिद्ध झाले। साधारणतः 3:30 वाजेच्या सुमारास एकनाथ शिंदे साहेबांचा आमदार चंद्रकांत रघुवंशी साहेबांना फोन आला। त्यांनी सांगितलं की मी आता एक बातमी पाहिली आहे की अक्कलकुवा तालुक्यात गमन येथील एका शेतकऱ्याचा एक बैल वारला आहे आणि त्याला कुठल्याही प्रकारची मदत नाही। तर साहेबांनी इच्छा व्यक्त केली की माझ्याकडून त्या शेतकऱ्याला एक बैल तुम्ही तातडीने घेऊन द्यायचा आहे, असा आदेश जेव्हा साहेबांचा आम्हाला भेटला आम्ही सर्व दोघं जिल्हा प्रमुख मिळून विजूदादांना इथं फोन केला। विजूदादांना सांगितलं की आपण त्याला उद्या बोलूया, आज एक बाजारातनं बैल चांगला बैल विकत घेऊ आणि त्या शेतकऱ्याला आपण शिंदे साहेबांच्या वतीने दिलं पाहिजे। कारण सामान्य माणसाची नाळ जुळलेला एकमेव नेतृत्व महाराष्ट्रामध्ये जर कोणी असेल तर एकनाथ शिंदे साहेब आहेत। एकनाथ शिंदे साहेबांच्याच काळामध्ये शेतकऱ्यांचं 7.5 हॉर्स पॉवरचं वीज बिलही माफ झालं होतं। एक बातमी पाहून एक सामान्य कार्यकर्ता किंवा शेतकऱ्यासाठी धावणारा नेता म्हणजे एकनाथ शिंदे साहेब, आणि आज आम्ही तो बैल घेऊन त्या शेतकऱ्याच्या हाती दिलाय। ते दिल्यावरती साहेब तर कॅबिनेटच्या मीटिंगला होते पण डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी व्हिडिओ कॉलवरती त्या शेतकऱ्याशी संवाद साधला आणि येणाऱ्या काळामध्ये पण त्या शेतकऱ्याला काही अडचण असेल तर संपूर्ण मदत केली जाईल असं त्याला आश्वासन दिलंय। आजसाठी इतकेच। अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।